जरा चुकीचे जरा बरोबर, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू. उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू. उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू. भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही. भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या. तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या. तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या. पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही. पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. हवे हवेसे दुःख तुला जर हवेच आहे. हवे हवेसे दुःख तुला जर हवेच आहे. हवे हवेसे दुःख तुला जर हवेच आहे. नको नकोसे हळवे का तर बोलू काही. नको नकोसे हळवे का तर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून. उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून. उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून. परवा हे उद्याच नंतर बोलू काही. जे काही शब्द पाठांतरले आहेत आणि एक दिवस असं झालं की सर्वांनी शब्द वगैरे सर्वांना जे काही शब्द चुकला तर जे शेजारचा असेल त्याला जर बोलावलं तर तिथं सांगायचं त्याला काढायचं मग त्याला मार. आणि सगळ्यांच्याबद्दल सलीम शेख वगैरे कुठनं गेले की तो शब्द बरोबर सांगतो आणि बरोबर माझा नंबर. तर मला जर मोठं लेवल सर्विसचा विचारते शब्द तर विचारलं मला तो शब्द येत नसतो. बरोबर मी लास्ट वेळेस त्याने बसून होतो आणि एक नंबर लगेच चर्चा पडत असतो. तेवढ्या चर्चा पडण्यावरती हात केला तर म्हणजे जायला पाठीच्या कानात खाते तिथे आली ती. तिचा जो काही जो फटका किंवा ज्या त्यावेळेला तुम्ही मला जी काही कानाखाली दिली अक्षरशः काही मोठं आवाज आणि त्यावेळेस ठरवलं की तिनं दिलेली मुस्काड आहे ती कधीही वाया घालवणार नाही. मला इंग्रजीमध्ये नाही म्हणजे नाही आलं तर त्या इंग्रजीमध्ये काहीतरी करून दाखले. ज्यावेळी मला विद्यार्थ्यात भेटते त्यावेळेला मी सांगितलं की तुझी मुस्काड वाया जाऊ दिलेली नाही. मी काहीतरी करून दाखवलंय. मग मी एम एला मिळून गेलं पहिल्या 8वीला मुली त्या वर्गामध्ये 2 मुलं होती. पण विशेष म्हणजे 2 मुलं आईचं नाव
वडिलांचं नाव म्हटलं, आईचं नाव मग मला जरा शंका वाटलं की जे आईचं जर नाव लावलेलं होतं नाही ते ती व्यक्तीचा चेहरा आणि त्या मुलाचा चेहरा जवळ जुळत होता, पण हे मुलं त्याच व्यक्तीचा एका चेहरा मला बघायचं. मग त्याला काय केलं, मी वडील विद्यार्थ्यांना विचारायचं तुझे वडील काय किंवा आई असेल तर आई काय, त्याच्यात म्हणजे ही निघेल जी आई तीच आहे का नाही आपल्याला याच्यात निघेल. पुन्हा इथली मुलं हुशार, इथली मुलं म्हणजे आमची आई सर्व्हिस करतात, गव्हर्नमेंट सर्व्हिस. मला काही त्यांनी खरं वाटलं नाही. म्हणजे अजून मी खरं बोलतो, चाचणी परीक्षा आली आणि योगायोगाने चाचणी परीक्षेची दोन्ही मुलं नावं आणि मग मी पुढे विचार केली जी नाटक झाली त्या मुलाची पालक आहे. सगळ्यांची पालक मिळते पण त्या दोन मुलाची पालक आहे. मग मी पुन्हा सांगितलं उद्यापासून तुम्ही वर्गात बसायला नाही तुमची पालक आल्याशिवाय. मग त्यांनी काय केलं, पालक म्हटल्यानंतर त्या ह्याला पाठवलं, म्हणजे काय म्हणतात ते हॉस्टेल आहे, या हॉस्टेलचा जो रेक्टर कोण असेल ना त्याला पाठवलं ते भेटायला. तो आला मग मला म्हणला की काय म्हणला मुलं बाहेरची ती त्याच्यामुळे ही मुलं यांची पालक इथं नाही त्यामुळे भेटणार नाही. मी म्हणलं नाही पालकच भेटली पाहिजे, त्याशिवाय मी बसून देणार नाही. मला ते खरं काढायचं ती कुणाची मुलं आहे. आणि मग मी व्हायला राहत होतो आणि पाचगणी ते उतरायचं तिथून येतात. मग दुसऱ्या दिवशी मला पाचगणी त्या तो भेटला रेक्टर त्यांचा आणि त्याला मला सांगितलं कसं खरं सांगू का त्या मुलाची पालक भेटणार नाही आणि मी ती मुलं कुणाची तुम्हाला माहिती का मग म्हटलं मला काय माहिती आणि मुलांच्या म्हणून म्हणून मला आईचं नाव तुम्ही चेहऱ्याची त्याचा चेहरा बोलू पण तिथे बोलायचं काही मला काढायचं एवढं मला मी प्रयत्न करायचा त्यावेळेला. बघा त्याचा मागचा हेतू पण त्याचा चांगला होता की त्या सुरेखा बहिणी सुरेखा बहिणी तुम्ही सांगितलं की माझं नाव कधीच सांगायचं माझ्या नावाखाली तुम्ही शिकायचं म्हणून ती मुलं पुण्यातनं काम इथं लागते आणि मग ती खरं निघाली. मनाच्या मनात म्हणजे मला एवढीच काढायचं म्हणजे त्या पालकांची बघायचं काय नाही. मग पुन्हा ती नवीन बोलली अधिकार बोलली आनंद वगैरे आणि त्या मुलांना काय वाटत नव्हते का आपण या म्हणजे मोठ्या व्यक्तीचं मुलं आहे म्हणून आणि त्यांनी तसंच सांगितलं होतं दहावी झाल्यानंतर ती मुलं 5 महिने पाहिजे आहे हे त्या हॉस्पिटल आल्यानंतर भेटायला आल्यानंतर म्हणजे या मुलांचं गणित करतात त्याच्यासाठी तुम्हाला काय सांगता येते का. आणि नेहमीप्रमाणे आपण दहावी असेल त्यांना काय वाटलं नसेल तुम्ही कोणी त्यांना काय वाटलं की माझ्या मुलासाठी घेत असते किंवा घेतली. मग त्यानंतर थोडे दिवस झाले आणि त्या मला म्हणायचं पुण्याला जर आलं तर तुम्ही भेटायला या मुलं तुमची नाव करतात असं 2-3 वेळा मला त्यांचा फोन आला पण काय मला ते जायला झालं. मग ते म्हणजे की कार्यक्रम असे कार्यक्रमाला तुम्ही भेटायला मला मग कार्यक्रम एकदा जयसिंगपूरला कार्यक्रम होता इतर कार्यक्रम तर ही इथून लांब अंतर आहे पण ते म्हणजे कार्यक्रमाला या मला काय जायचं नव्हतं. मग म्हणजे कोल्हापूरला आमचा कार्यक्रम आहे त्या दिवशी तुम्ही आम्हाला भेटायला या तुम्ही सुरेखा मुली करता म्हणजे मला खूप झाला की त्या कार्यक्रमाला आम्हाला जातोय तिथं आम्हाला भेटायला. आणि योगायोग असा होता की खंडोबाच्या वाढीचा जो कार्यक्रम होता माझी विद्यार्थ्याचा मिळाला त्याच दिवशी मला त्यांनी भेटायला करायला पडतो. तर किती समजून होता त्याला कार्यक्रमात जर आठवलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल 12-12:30 पर्यंत थांबलो नंतर मी गेलो होतो. तो कार्यक्रम दिवसभर होता त्यानंतर ते व्याख्यान वगैरे होतं. आणि मग आता म्हटलं हा जर कार्यक्रम केला पाहिजे माझी विद्यार्थ्या मिळावा तो आणि हा इकडं बरेच दिवस झाले त्याला मी सांगत होतो येतो भेटायला आणि त्या दिवशी मग म्हटलं हा कार्यक्रम करायचा लगेच आहे. मग हा कार्यक्रम झाला आणि मी इथून निघालो. साधारणपणे मी या कार्यालयापर्यंत गेलो आणि मग मला त्या मुलाचा फोन आला म्हणून की आम्ही कराडमध्ये आलोया आणि तुम्ही कुठे आहे तर म्हटलं मला 15-20 मिनिटं लागतील मी तोपर्यंत दिसलो. बरं मग त्यांनी ते हॉटेल किनारा काय नाव ऐकलंच लावला किनाराच आहे किनारा वगैरे तिथं आधी आम्ही पोहोचले आणि या गेले मग तिथं भेटा गेल्यानंतर त्या गेटवरती गर्दी होती आणि गाडी बाहेर लावली मी आणि गेटवर गर्दी होती. मी म्हटलं काय कशासाठी गर्दी आहे कुणाला म्हणून मी तिथं एकाला विचारलं
कशासाठी गर्दी लेट झाले तर ते म्हणजे सुरेखा पुणेकर आहेत आज त्यांच्यासाठी बघायलाही लोक येऊन थांबले. आणि मग मी त्या माणसाने असं काय आतावरून बघितलं तर त्याच्या हातात असा मोठा फुलाचा गुच्छ होता आणि तिथं उभा राहिला. मग एखाद्या वेळेस कुठं दुसरं कोणतं येणार असेल त्याच्या स्वागतासाठी थांबली असतील असं इकडून मग मी काय केलं फोन केला त्या मुलाला त्यांच्या ते म्हणजे मी गेटच्या बाहेर आहे. मग तो लगेच आला त्या वॉचमनला म्हणला की वॉचमन आत बोलत होता त्या वॉचमनला म्हणला त्या सरांना आमच्या आत पाठवल्या. तर मी आत गेलो. आत गेल्यानंतर तेवढा मोठा फुलाचा वृक्ष देऊन त्या सुरेखा पुणेकरनी म्हणजे माझा सत्कार केला स्वागत केलं आणि आम्ही आत आणि मी म्हटलं की कुणाला करायला स्वागताला थांबले असतील म्हटलं आणि ही आत माझ्याबरोबर कशी आहे. आत गेल्यानंतर चहा सांगितला ते थांबलेलो होतो चहा घेतला आणि बघा ते जे त्या हॉटेलचे जे मॅनेजर होते ते तिथे उभा राहत होते जे काय पाहिजे का म्हणून विचारण्यासाठी. तर मग मी म्हटलं चहा वगैरे झाल्यानंतर मी म्हटलं मी आज चहासाठी कारण बऱ्याच दिवसांनी आम्ही इकडे झालं त्या मुलाला गेलो आणि तो मुलगा म्हणाला नाही मीच दिला. हे ऐकलं ते मॅनेजर म्हणतो मॅनेजर म्हटला की तुमच्या बोलण्यावर मी कधीच ऐकलं म्हणजे वाटते मला की मी गुरु शिष्य बऱ्याच दिवसांनी घेतला आणि मग म्हटला या तुमच्या गुरु शिष्याला भेट म्हणून म्हणला मी हे करणार तुमचं मीच घेईन तो मॅनेजर. आणि मग त्यावेळेला त्या सुरेखा पुणेकर म्हणत्या की सर माझी एक इच्छा होती की मी शिकली नाही नाही माझी मुलं शिकावी कमीत कमी त्यांनी 10वी व्हावं. मग त्याच्यासाठी तुम्ही जे प्रयत्न घेतले आणि 10वी मुलं पार झाली त्याच्यासाठी तुम्ही मला कुठलंही अगदी मंत्रालयाचं काम करा मी ती काम करते. त्यांनी मला शब्द दिला मंत्रालय. आता आता आपलं काय एवढं म्हणजे माझं अजून तरी काय मंत्रालयात वगैरे काम निघालेलं नाही पण त्यांनी तेवढंच सांगितलं. मग माझ्या लक्षात आलं की ह्या क्षेत्रात आपण किती मिळवू शकतो एवढी मोठी माणसं ही सुद्धा आपण मिळवू शकतो. अशी बरीच उदाहरणं आहेत. आज तुम्हाला आम्ही बोलायला मुद्दाम करा म्हणजे म्हणून बोला तुम्ही कारण तुम्हाला आम्ही दररोजून बोलतोय. आम्हाला जर खरं सांगायचं तर ऐकायची सवय राहिली नाही बोलायची संधी दुसऱ्याला ऐकायची संधी राहिली. आज तुम्हाला तुमचं हे ऐकायचं होतं तुम्ही किती मोठे झाला काय काय करताय याच्यासाठी तुम्हाला एक संधी दिलेली. त्याच्यात बरेच विद्यार्थी असे मोठी झाली बरं वाटलं आपले विद्यार्थी एवढी मोठी झालेली ऐकून जरा बरं वाटलं. आता मेळावा घेतला आणि जरा याला मोठं स्वरूप द्यायला पाहिजे. तुमच्या पाठीमागची एखादी पुढची एखादी जरा घेतली असते तर बरं झालं म्हणजे जास्त जरा हे वाटलं. आता नंतर तुम्ही जर आयोजन केला मेळावा तर तुम्ही मुलींनाही घ्या कारण त्या किती मोठ्या झालेल्या कोण कोण काय करते हे पण आम्हाला पाहिजे. एवढं बोलून माझं